रिमोट जिहादकडे आपण गंभीरपणे बघितलं पाहिजे. आता आपल्यासमोर कुठले कुठले संकट आहेत त्याच्याबद्दल हिंदू बेसावत आहे. हे जे फेक नॅरेटिव्ह क्रिएट करतायत की छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, सेक्युलर हा शब्द तर तेव्हा नव्हता. हे सातत्याने आपण न्यूजमध्ये बघतोय, लव जिहाद लव ड्रॅप. हा प्रकार ॲक्च्युली काय आहे? नमस्कार, मी अँकर अक्षय आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे दी अक्षय ठोंबरे शोमध्ये. आज आपल्यासोबत विशेष अतिथी. जर तुम्ही खरंच अयोध्याबद्दल एक्सायटेड असाल की काय झालं होतं, जर तुम्हाला हिंदुत्वाची डेफिनेशन माहिती नसेल, जर तुम्हाला RSS माहिती नसेल, तर ह्या सर्वांची माहिती घेऊन आपल्यासोबत आजचे स्पेशल गेस्ट. तर चला स्वागत करूया विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतचे मंत्री मोहन साळेकरजींचं. तर लेट्स बिगिन द पॉडकास्ट. नमस्कार. नमस्कार, जय श्रीराम. खूप उत्सुकता होती तुम्हाला भेटण्याची आणि खूप सारे माझे पण प्रश्न आहेत आणि जनतेचे पण प्रश्न आहेत आणि ते सर्व मला विचारायला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही बऱ्याच वर्षापासून विश्व हिंदू परिषदमध्ये आहे, तर तुमची ही सुरुवात कुठून झाली विश्व हिंदू परिषदची? थोडासा कठीण आणि थोडासा गूढ प्रश्न आहे, कारण मी विश्व हिंदू परिषदेच्या कामात हा अपघाताने आलो. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी लहानपणापासून RSSच्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे, माझ्या घरामध्ये सगळं RSSचं वातावरण आहे, पण तसं नाही आहे. 1983 साली ती घटना घडली. मी त्यावेळेला स्थानिक गणपती मंडळामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्या आमच्या मंडळामध्ये एक विठ्ठलराव खिलारी नावाचे गृहस्थ होते आणि ते विश्व हिंदू परिषदेशी जोडलेले होते. तर एक दिवस ते मला म्हणाले, अरे मला त्या मीटिंगला जायचं आहे, त्या बैठकीला जायचं आहे, तू येतोस का? त्या व्यक्तिगत मैत्रीमुळे मी त्यांना नाही म्हणाले, पण मला काय त्या विश्व हिंदू परिषद RSS यांच्या कामामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, चला येतो. आणि मी त्या बैठकीला गेलो. बैठक सुरू होती त्यांची, काहीतरी ती एकात्मता यात्रा, पहिली एकात्मता यात्रा ती येणार होती. त्या एकात्मता यात्रेचा त्यांचा उद्देश असा होता की 1983 साली तामिळनाडूच्या मीनाक्षीपुरम नावाच्या एका गावामध्ये हिंदूंचं धर्मांतरण झालं होतं. 100 कुटुंब एकाच वेळेला मुस्लिम त्यांना केलं होतं आणि त्याबद्दलची एक जनजागृती व्हावी, लोकांच्या समोर हा विषय यावा आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या नावाने देशाच्या 3 भागातून मोठ्या रथयात्रा काढायच्या. भारतमाता आणि गंगामाता ही 2 प्रतीकं घेऊन लोकांसमोर जायचं आणि धर्मांतरणाचं संकट किती भीषण आहे याची जाणीव करून द्यायची. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये तो विषय होता. माझं काय एवढं सिरियसली लक्ष नव्हतं. बैठक झाली, आम्ही आलो. विठ्ठलराव खिलारी चर्चेमध्ये अगदी मोठं चित्र रंगवायचे की सगळे व्यापारी रस्त्यावर या स्वागतासाठी येतील, आमच्या मंडईतल्या सगळ्या मासळी विकणाऱ्या आमच्या कोळी भगिनी या यात्रेचं असं स्वागत करतील वगैरे, अशा प्रकारची योजना त्यांच्या डोक्यात होती आणि ते होते, तशी त्यांची क्षमता होती. मी आपलं हो हो म्हणत होतो, मला काही देणं नाही घेणं, मला कुठे काय करायचंय, त्यामुळे मी हो म्हणायचो फक्त. आणि एक दिवस अचानक ते आजारी पडले म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं, सायन हॉस्पिटलला. मी त्यांना बघायला गेलो. आता आजार काय एवढा मोठा गंभीर नव्हता. ते चांगले माझ्याशी बोलले. मला म्हणाले, मी आता येतो, थोड्याच दिवसात बरा होऊ आणि मग आपण हे करू. आता आजारी माणसाला बघायला गेल्यानंतर त्याने एखादी गोष्ट सांगितल्यावर आपण होच म्हणतो, आपण काही त्याला विरोध नाही करत, कारण त्याला बरं वाटलं पाहिजे. आणि तसं मी हो म्हणालो आणि मी घरी आलो आणि बरोबर दसऱ्याचा दिवस होता आणि बातमी आली की विठ्ठलराव गेले. आता विठ्ठलराव गेले म्हटल्यानंतर जी संघाची मंडळी होती आणि विश्व हिंदू परिषदेची, त्यांचं धाबं दणाणलं की आता दुसरा विठ्ठलराव कुठून उभा करायचा. आणि म्हणून त्यांनी मला विठ्ठलरावांसोबत बैठकीला आलेलं बघितलेलं होतं. मग ते माझ्या घरी आले, मला म्हणाले, तुम्ही हे काम करा. मी त्यांना म्हटलं, हो मला RSSचं काही बॅकग्राऊंड नाही, मला त्या कामात जरा पण इंटरेस्ट नाही, मला विश्व हिंदू परिषदेच्या कामात इंटरेस्ट नाही. मी केवळ त्या मीटिंगला आलो, हे विठ्ठलराव माझे व्यक्तिगत मित्र आहेत
आम्ही गणपती मंडळात एकत्र काम करतो आणि त्यांच्या आग्रहासाठी मी आलो होतो, तेव्हा कृपया तुम्ही मला या कामाबद्दल काही गळ घालू नका. ती निघून गेली मंडळी, पुन्हा आली, पुन्हा मी तेच उत्तर दिलं. आणि तिसऱ्या वेळेला आल्यानंतर मात्र मधल्या काळामध्ये माझ्या मनामध्ये विचारचक्र सुरू झालं की विठ्ठलरावांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार. जर मी काम नाही केलं आणि ही यात्रा इथे आली नाही तर विठ्ठलरावांचा आत्मा शांत होणार नाही. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अशी संवेदना असते ना की मृत आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, सद्गती मिळाली पाहिजे. आणि म्हणून मग मी त्या मंडळींना म्हटलं ठीक आहे, मला जमेल तेवढं मी काम करीन. आणि त्या हो म्हणण्यातून माझा विश्व हिंदू परिषदेच्या कामामध्ये प्रवास सुरू झाला, संघाच्या कामात प्रवास सुरू झाला. पहिला लोक इतके ऍक्टिव्ह होते संघामध्ये, म्हणजे आता आपण जसं बघतोय की संघ आता पहिला माझ्यासाठी डेकनिसम काय होती, संघ म्हटलं की व्हाईट कपडे घालून कुठेतरी मैदानात जायचं आणि मी फक्त बघायचो. आज पण लोकांच्या मनामध्ये ते चित्र आहे की संघ म्हटलं की व्हाईट शर्ट खाकी पण घालून जे निघाले हे संघवाले, काय चालतं काय नाही. तर ऍक्च्युली संघ काय करतं मला सुद्धा तसंच वाटायचं. म्हणजे मी विश्व हिंदू परिषदेच्या कामाशी पहिला जोडला गेलो. माझा भाऊ संघाचं काम करायचा, म्हणजे शाखेत जायचं, लहान होता माझ्यापेक्षा. आणि त्यावेळेला मी त्याला म्हणायचो, अरे काय ते फुकटचंद सकाळी येऊन त्रास देतात आणि चहा पितात, आमची झोप उडवतात, तर ती कुठे चालली असते ते तू, हे मी समजायचो. आणि ज्या वेळेला मी विश्व हिंदू परिषदेमध्ये जॉईन झालो, काम करायला लागलो, त्यानंतर मी RSSचा प्रथम वर्ष केलं 21 दिवसाचं. आणि त्या 21 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं, संघ आपण समजतो तसं नाही. या देशाच्या उद्धारासाठी काम करणारी निस्वार्थ पद्धतीने कोणती संघटना असेल तर त्या संघटनेचं नाव RSS आहे. आणि तिथून मी RSSच्या कामात सुद्धा जोडला गेलो. बऱ्याचदा लोकांचं परसेप्शन जे माझं होतं तसंच आज आहे, कारण ती मंडळी प्रत्यक्ष त्या कामाशी जोडलेली नसतात. बाहेरून जे चित्र रंगवलं जातं किंवा वर्तमानपत्रात जे येतं त्या चित्राच्या आधारावर ते त्यांचं मत बनवत असतात. पण वास्तविक RSS म्हणजे चारित्र्यवान माणसं निर्माण करणारा कारखाना म्हणजे RSS. कारण कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुमच्याकडे पॉवर लागते. वीज सुद्धा कुठेतरी निर्माण करावी लागते. आणि ती वीज निर्माण केली तर तुम्ही पंखाही लावू शकता, फ्रीजही चालू करू शकतो, आणखी इतर गोष्टीसाठी वापरू शकतो. मग हा देश चालवायचा असेल तर चारित्र्यवान माणसं कुठेतरी निर्माण झाली पाहिजे. आणि सगळीच जर स्वार्थाने भरलेली माणसं असतील तर या देशाचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून RSS जे 1925 साली सुरू झालं ते या हेतूने सुरू झालं की चारित्र्यवान माणसं निर्माण करणं आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाठवणं आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या दिशेने काम उभं करणं. अच्छा, म्हणजे आणि RSS मध्ये असं म्हटलं जायचं की ऍक्च्युली हा बेस सुरू कुठून झाला, म्हणजे विश्व हिंदू परिषदेत सुरू झालं त्याचं मेन फाउंडेशन होतं ना, ते कधी चालू झालं आणि का चालू केलं सांगतो. मुळात RSS ही बाकी सगळ्या संस्थांची मातृसंस्था आहे. 1925 साली त्याचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत होते. पण त्यांनी बघितलं की हा देश जर स्वतंत्र झाला तर हा देश चालवायला जी चांगली माणसं पाहिजेत ती कुठून आणणार. आणि म्हणून त्यांनी काँग्रेसच्या कामातून बाजूला होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली 1925ला. 1925 ते 1940 पर्यंत ते हयात होते. 1940ला त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्याने मनामध्ये जे स्वप्न उभं केलं होतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते धार्मिक असेल, सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, विद्यार्थी क्षेत्र असेल, राजकारणाचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये चारित्र्यवान माणसं गेली पाहिजे. आणि त्या संघाच्या संकल्पनेतून
पुढे विश्व हिंदू परिषद हे धार्मिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून उभी राहिली. आता त्याची सुद्धा थोडंसं बॅकग्राऊंड आहे. विश्व हिंदू परिषद कशी स्थापन झाली? 1956 साली मध्य प्रदेशमध्ये जे आदिवासींचं धर्मांतरण होत होतं त्याच्या विरोधात लोकांनी आवाज उठवला होता. आणि म्हणून त्यावेळेचं जे सरकार मध्य प्रदेशचं त्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली, एक कमिशन स्थापन केलं. त्या निवृत्त न्यायाधीशांचं नाव नियोगी. आणि त्या नियोगी कमिशनचा रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं की हे जे वनवासी आहेत किंवा आदिवासी आहेत, झोपडपट्टीत राहणारी मंडळी आहेत, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे आमचे बंधू भगिनी आहेत, यांना फसवून, यांना प्रलोभन देऊन त्यांचं धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही एक घटना झाली. दुसरी घटना अशी झाली की आपल्याला वेस्ट इंडिज माहिती आहे, क्रिकेट खेळणारी टीम, एकेकाळी त्यांनी जगावर राज्य केलं. त्या वेस्ट इंडिजची छोटी छोटी अशी बेटं आहेत. त्यातलं एक बेट त्रिनिदाद असं एक बेट, प्रत्येक बेटाचं स्वतंत्र सरकार आहे. त्या बेटावरचे सरकारमधले एक मंत्री, त्यांचं नाव डॉक्टर शंभूनाथ कपिल देव. तर ते कपिल देव भारतामध्ये आले आणि भारतातल्या सगळ्या, त्यावेळेचं काँग्रेसचं सरकार होतं आपल्याकडे, त्या काँग्रेसच्या सरकारमधल्या लोकांना मी सांगितलं, अहो आम्ही तिकडे गेलो, आम्हाला ब्रिटिशांनी मजूर म्हणून नेलं आणि आत्ता आमची जी दुसरी तिसरी पिढी आहे त्यांना भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती काही माहीत नाही. आम्ही गेलो तेव्हा रामचरितमानस हातात नेलं, हनुमान चालीसा हातात नेली, पण आमच्या पिढीला हनुमान चालीसा कुठे माहिती आहे? ते तिथेच त्यांचा जन्म झाला आणि ते वाढले. आणि म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा, आमची संस्कृती, आमची जीवनमूल्य टिकवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, नाही नाही, आम्ही नाही मदत करणार, आम्ही सेक्युलरवादी. सेक्युलरवाद्यांची व्याख्या काय? हिंदूंना लात आणि अल्पसंख्याकांना हात, ही त्यांची भूमिका. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही करणार नाही, तुम्ही त्या RSS वाल्यांकडे जा. त्यांनी हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे. आणि मग ते RSSचे जे सरसंघचालक आहेत त्या ठिकाणी गेले, पूजनीय गोळवळकर गुरुजी म्हणून, आणि त्यांना म्हणाले, आम्ही तिकडे गेलो काही वर्षापूर्वी मजूर म्हणून, आमच्या इच्छेविरुद्ध आम्हाला भरून नेलं, कारण त्यांना मजूर मिळत नव्हते, आणि आम्ही आमची संस्कृती एक पिढी तरी टिकवली आहे, पण आत्ता जी पुढची पिढी आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी. म्हणजे ह्या दोन घटना कारणीभूत झाल्या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला. आणि त्यावेळेला संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवळकर गुरुजी यांनी पुढाकार घेऊन 1964 मध्ये मुंबईच्या सांदीपनी आश्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. अच्छा, तुम्ही मला मगाशी म्हणाल की धर्मांतरण होत आहे तेव्हा झालं होतं, त्याच्यामुळे विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. तर आताची परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं की अजून पण धर्मांतरण त्याच स्पीडनी होत आहे की धर्मांतरण होत आहे हे लोकांना कळत नाही? मुख्य म्हणजे विश्व हिंदू परिषदेची स्थापना एक कारण धर्मांतरण, पण 5 प्रमुख उद्देश विश्व हिंदू परिषदेने डोळ्यासमोर ठेवले. त्यातला एक धर्मांतरण होत आहे, आणि धर्मांतरण झाल्यानंतर त्याला पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची काही व्यवस्था नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकलेलं आहे, त्यांनी नेताजी पालकर मुसलमान झाला होता, त्याला हिंदू करून घेतलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अशा प्रकारचा प्रयत्न कोणी केला नव्हता. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने दुसरा उद्देश गेला, जे गेले आहेत त्यांना आपण परत आणण्याचा रस्ता मोकळा केला पाहिजे. तिसरा उद्देश, आपल्याकडे जातीभेद आहेत, भाषा, पंथ, हा अस्पृश्य, तो सवर्ण, अशा प्रकारचे जे भेद आहेत ते समाप्त झाले पाहिजे आणि सामाजिक समरसतेचा भाव निर्माण केला पाहिजे. म्हणून तिसरा उद्देश तो घेतला. आणि कपिल देव जे वेस्ट इंडिज मधले मंत्री भारतात आले होते, त्यांनी सांगितलं की परदेशात राहणाऱ्या लोकांच्या संस्कृतीकडे कोण लक्ष देणार. आणि म्हणून चौथा उद्देश जो घेतला तो म्हणजे वेगवेगळ्या देशात राहणारे जे हिंदू आहेत त्यांच्याशी संपर्क
आणि त्यांच्या संस्कृतीसाठी आदान प्रदान करण्याची काही व्यवस्था आपण उभी केली पाहिजे. आणि म्हणून तो चौथा उद्देश आपण विदेशात राहणाऱ्या हिंदूंच्या संदर्भात घेतला. आणि पाचवा उद्देश सेवा कार्य. सेवा म्हटलं की तो पांढरा झगा घातलेला एक पाद्री आम्हाला दाखवायचे सिनेमातून, किंवा कोणीतरी दाढी वाढलेला मौलवी दाखवायचे. पण आपला मुळातच स्वभाव सेवा करण्याचा आहे. आमच्या वारीमध्ये लोक जातात तेव्हा त्यांचे पाय चेपायला आणि तळवे घासायला आमच्याच समाजातले लोक सेवा देतात. आमच्या नदीच्या किनारी घाट कोणी बांधले, धर्मशाळा कोणी बांधल्या? आमच्याच समाजातल्या लोकांनी बांधलेले आहेत. आज आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 350वी जयंती आपण करतो आहोत, तर त्या अहिल्यादेवीनी किती ठिकाणी धर्मशाळा बांधलेल्या आहेत. म्हणजे सेवा आपला मूळ स्वभाव होता, पण चुकीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणलं गेलं. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने असं ठरवलं की प्रलोभन दाखवून, जबरदस्तीने किंवा फसवून जे धर्मांतरण होतंय ते रोखायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या समाज बांधवांची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून पाचवा उद्देश हा सेवेचा घेतला. त्यातून आपण पुढे गेलो. आता तुमचा प्रश्न की अजूनही धर्मांतरण होतंय का? अजूनही होतंय. पूर्वी कसं व्हायचं की वन वे ट्रॅफिक होती. म्हणजे एका बाजूने माणूस जायचा, गोव्यामध्ये विहिरीमध्ये पाव टाकला आणि ते पाणी कोणी हिंदू माणूस प्यायला तर आपल्याच धर्मातले लोक त्यांना बहिष्कृत करायचे, नाही तू बाटलास. अशा प्रकारे वन वे ट्रॅफिक होतं. पण विश्व हिंदू परिषदेच्या जन्मानंतर आता वन वे ट्रॅफिक नाही राहिलं. अन्य धर्मात गेलेल्या लोकांना आपण परत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि गेल्या 60 वर्षामध्ये 7 लाख लोकांना जे अन्य धर्मात गेले होते त्यांना पुन्हा आपण हिंदू धर्मात आणलेले आहे. म्हणजे आज धर्मांतरण थांबलंय का? पूर्णपणे नाही, पण त्याचं प्रमाण कमी झालंय. आपण ज्याला स्पीड ब्रेकर म्हणतो, ते स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम विश्व हिंदू परिषदेच्या कामामुळे झालेलं आहे. आणि त्यांना पुन्हा आपल्या धर्मात आणण्याची सोय आपण उपलब्ध केलेली आहे. अच्छा, माझी अजून एक गोष्ट सातत्याने आपण न्यूजमध्ये बघतोय, लव जिहाद, लव जिहाद, लव ट्रॅप. हा प्रकार ऍक्च्युली काय आहे? कारण की बरेच जणांना हे माहिती नाही की काय असतं किंवा हे काय होतं आहे म्हणून. आपल्याला थोडंसं मुस्लिम शिकवणीच्या मुळाशी जावं लागेल. आपल्याकडे 3 मुख्य विचार आहेत. एक विचार असा आहे की तुम्ही माझं पुस्तक मान्य करत नसाल तर तुम्ही काफर आहात, तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. आयदर यू ॲक्सेप्ट माय बुक, तुम्ही माझं पुस्तक स्वीकारा, माझा थॉट स्वीकारा, अन्यथा तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. दुसरा विचार असं सांगतो, तुम्ही जर बायबलच्या मार्गाने जात नसाल तर तुम्ही नरकात जाणार. आणि तिसरा विचार जो भारतीय चिंतनातून पुढे आलेला आहे, सनातन संस्कृतीचा जो विचार आहे, तो विचार असं सांगतो, कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही गणपतीची पूजा करा, तुम्ही भगवान शंकराची पूजा करा, तुम्ही देवीची पूजा करा, किंवा तुम्ही कुणाचीही पूजा करू नका, तरी सुद्धा तुमचा नमस्कार सर्वश्रेष्ठ परमेश्वराकडे पोहोचू शकतो. आणि म्हणून आपले संत असं म्हणतात, सर्वेपि सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत. म्हणजे प्राणी मात्राच्या कल्याणाचा विचार करणारी कोणती जगाच्या पाठीवर संस्कृती असेल तर ती सनातन संस्कृती, हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती. आता हा फरक आपण थोडक्यात समजून घेतला. मुळात कुराणाची शिकवण काय आहे? कुराणाची शिकवण आहे की जे आपला विचार मानत नाहीत त्यांच्या विरुद्ध जिहाद पुकारला पाहिजे. आणि तो जिहाद वेगवेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्यक्ष आक्रमण, दुसऱ्या बाजूला अन्य धर्मीयांना वेगवेगळ्या कारणाने आपल्या धर्मात आणण्याचा प्रयत्न करणं. त्यातला एक भाग, जेव्हा आपली संख्या कमी असते त्यावेळेला अल तकिया म्हणजे त्यांच्याशी गोड बोलून प्रेमाने व्यवहार करा. ज्या वेळेला आपली संख्या वाढेल त्यावेळेला जोर जबरदस्तीचा वापर करून आपण त्यांना आपल्या धर्मात आणायचं. आणि हे जगाच्या पाठीवर, केवळ हिंदुस्थानात नव्हे, आपल्याकडे 1000 वर्ष आक्रमण झालं. आणि या सगळ्या आक्रमणाचा इतिहास असा आहे की त्यांनी आपली मंदिरं तोडली,
आमची धर्मस्थानं तोडली, आमच्या महिलांची अब्रू लुटली, त्यांना बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलं आणि त्यांचं धर्मांतरण करून घेतलं. त्यामुळे हा सत्य इतिहास आहे, हा लपवण्याचं काहीच कारण नाही. हे स्पष्टपणे लोकांसमोर आणलं पाहिजे. आपली भारतीय संस्कृती कोणत्याही धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही, पण त्या प्रवृत्तीचा आपण द्वेष केला पाहिजे, त्या जिहादी मानसिकतेचा आपण द्वेष केला पाहिजे. धर्माबद्दल जे विष पेरतायत त्यांचा आपण द्वेष केला पाहिजे. आणि म्हणून जो तुम्ही प्रश्न विचारात, लव जिहाद वगैरे, लव जिहाद म्हणजे प्रेमाच्या जाळ्यामध्ये हिंदू तरुणींना फसवायचं, त्यांच्याशी निकाह करायचा, त्यांच्यापासून पोरं काढायची आणि त्या विधवेला, त्या महिलेला वाऱ्यावर सोडून द्यायचं, कारण तिच्यासाठी तिचा माहेरचा दरवाजा कायमचा बंद होतो. अशा प्रकारचं हे लव जिहादचं प्रकरण हे सगळीकडे चाललेलं आहे. त्याची पहिली ठिणगी कुठे पडली असेल तर ती केरळ राज्यामध्ये. केरळच्या मंत्र्यांनी, म्हणजे कम्युनिस्ट मंत्री, त्यांनी विधानसभेत सांगितलं की ज्याला तुम्ही म्हणताय लव जिहाद हे खोटं आहे, ते लव जिहाद हे खरं आहे. इट इज अ फॅक्ट, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्या विरोधात आपण जर पावलं नाही उचलली तर मोठ्या प्रमाणावर हिंदू मुलींचं अपहरण होईल आणि त्या लव जिहादची शिकार होतील. त्यांना वेगवेगळ्या अतिरेकी कारवायामध्ये सुद्धा गुंतवलं जातं. अशा प्रकारचं हे प्रकरण आज संपूर्ण देशभर सुरू आहे. आपण आपले तरुण, आपल्या मातृशक्तीच्या कार्यकर्त्या या लव जिहादमध्ये फसलेल्या अनेक मुलींना परत आणण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी विश्व हिंदू परिषद 8,000 अशा फसलेल्या मुलींना परत आपल्या धर्मात आणतं आणि त्यांना आपल्या जीवनामध्ये स्थिर करण्यासाठी मदत करतं. निश्चित निश्चित अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. रोज आमच्याकडे प्रकरणं येतात. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला देतो आता मी मुंबईतला, कारण आपण सगळे मुंबईत आहोत. श्रद्धा वालकर वसईला तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि बॅगेत भरून नंतर त्याने आफताबने बाहेर टाकले. त्याच्यावर कारवाई झालेली आहे. काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी चेंबूरमध्ये राहणारी, तिचं नाव रुपाली चंदन शिवे, तिने मुस्लिम मुलाच्या जाळ्यात अडकून लग्न केलं आणि तिने सांगितलं, मी बाबा तुझ्याशी लग्न केलंय पण मी बुरखा नाही घालणार, मी माझा धर्म पाळील. त्या रुपाली चंदन शिवेची तिच्या घरासमोर गळा चिरून हत्या केली गेली. आता उरणची शिंदे नावाची मुलगी, तिच्यावर पण अशाच प्रकारचं तिला मारून खाडीत फेकलं गेलं. अशा एक ना अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. आता ह्या जर घटना डोळ्यासमोर आल्यानंतर आपण अजूनही म्हणणार असो की लव जिहाद हे खरं नाही, तर आपण मूर्खाच्या नंदनवनात राहतोय. हे सत्य स्वीकारलं पाहिजे आणि त्या सत्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि या सत्याला सामोरं जाऊन आपल्या मुलींना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे. अजून एक ह्याला जरुरी प्रश्न की तुम्ही मला म्हणाल की बऱ्याच मुस्लिम लोकांनी आपल्याला कन्व्हर्जन केलं, बरोबर. आता लालबागचा जेव्हा विसर्जन होतं त्यावेळी मुस्लिम लोक त्यांचं स्वागत करतात, कारण की जायचा रस्ता राजाचा तोच आहे, बरोबर. तिकडे एका ठिकाणी स्वागत होतं आणि दुसऱ्याच ठिकाणी आपले इथेच ठाण्याच्या पुढे भिवंडीला दगड फेकतो. तर हा कम्युनिटीचा फरक आहे की दाखवलं जातं चित्र? मी मगाशी एक शब्द वापरला, अल-तकिया. अल-तकिया म्हणजे काय? जिथे आपली दादागिरी चालणार नाही तिथे नरम राहायचं, दबून राहायचं, तुमच्याशी मित्रता केल्याचं सोंग आणायचं आणि जेव्हा आपली ताकद वाढेल तेव्हा आपण आपलं खरं रूप दाखवायचं. लालबागच्या राजाच्या इथे समजा तिथले दोघांनी दगड टाकले तर दगड टाकणारे जिवंत राहतील, पण भिवंडीमध्ये मेजॉरिटी आहे, मुस्लिम बहुल भाग आहे. त्या मुस्लिम बहुल भागामध्ये 18 वर्षाच्या आतली मुलं योजनाबद्ध पद्धतीने त्यांच्या हातात दगड अचानक कसे काय येतात?
18 वर्षाच्या आतली मुलं योजनाबद्ध पद्धतीने दगड कसे फेकतात म्हणजे याची चर्चा यांना शिकवल्याशिवाय होणार नाही ना. कारण त्यांना माहिती आहे कायद्याने 18 वर्षाच्या आतल्या मुलाला जेलमध्ये ठेवता येत नाही, त्याला सुधारगृहात ठेवायला लागतं. म्हणजे एवढा सगळा अभ्यास, कारण त्यांच्या सगळ्यांच्या शिकवणीमध्ये जी कुराणाची शिकवण आहे, जी मदरशामधून शिकवली जाते, ती शिकवण अशी सांगते की काफिर को जिंदा रहने का अधिकार नाही. हा द्वेष आहे, मूर्तीपूजेचा द्वेष. आणि म्हणून त्यांनी केवळ भक्तांवर दगड नाही फेकले, तर गणेशच्या मूर्तीवर सुद्धा दगड त्यांनी फेकलेले. त्यामुळे हा मूळ जो विचार आहे हा त्यांच्या धर्माच्या शिकवणीमध्ये आहे. अजून एक होतं, म्हणजे असे बरेच प्रश्न माझ्यासमोर आहेत. आता आपलं जे विभाजन दर 1950ची गोष्ट, तेव्हा वक्फ बोर्ड आलं, बरोबर, निदर्शनामध्ये आलं. तेव्हा हे ह्याच्यासाठी बनवलं गेलं होतं की मुस्लिम माणसं जी इकडे इंडियामध्ये राहतात ते पाकिस्तानला सांगितलं जा आपण विभाजित झालं तिकडे जायचं, मुस्लिम लोकांनी, हिंदू लोक इथे राहतील, बरोबर. मग त्यांची जमिनी वाचवण्यासाठी वक्फ बोर्डची निर्माण झाली. पण आता ह्याला एवढे पॉवर्स आणि राईट्स दिले कोणी, आणि हे कसं ह्या लोकांनी आतमध्ये सगळं केलं. आणि मेन म्हणजे वक्फ बोर्ड आहे काय, बऱ्याच जणांना हा पण प्रश्न माहितीच नाही, क्लिअरिटीच नाही काय आहे. खरं म्हणजे मुळात आपण समजून घेतलं पाहिजे, देशाची फाळणी 1947ला झाली. मुसलमानांना खुश करण्यासाठी धर्माच्या आधारावर आमच्या मातृभूमीचा एक तुकडा तोडून त्यांना देण्यात आला, त्याचं नाव पाकिस्तान. मग उरलेल्या देशामध्ये राहिलेले हिंदू यांचं हिंदुस्थान असायला पाहिजे होतं. आणि त्यावेळेला आपले संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 100% लोकसंख्येची अदलाबदल करा, म्हणजे इकडे असलेले सगळे मुसलमान पाकिस्तानात पाठवा आणि पाकिस्तानातल्या सगळ्या हिंदूंना भारतात आणा. पण त्यावेळेला जो सेक्युलर किडा त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात वळवळत होता, त्या सेक्युलर किड्यामुळे पाकिस्तान तर दिलाच, पण शिवाय दुसरे पाकिस्तान निर्माण करण्यासाठी ती जिहादी पिलावळ या देशामध्ये तशीच राहिली. आता ती राहिल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या. मुळात सुरुवातीला असं झालं की जे मुसलमान पाकिस्तानात गेले त्यांच्या जमिनी, त्यांची घरं ही कोणीतरी सांभाळली पाहिजेत, आणि त्यातून ते वक्फ बोर्ड निर्माण झालं. पण नंतर त्या वक्फ बोर्डाला एवढे अधिकार देण्यात आले की ते ज्या जमिनीवर हक्क सांगतील ती जमीन त्यांची, म्हणजे ते जिथे पाय ठेवतील ती जमीन त्यांची. आणि त्याला हे अतिरिक्त अधिकार 1968-70च्या दरम्यान त्यावेळच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने हे त्यांना अधिकार दिले की एखाद्याची जमीन, समजा तुमची जमीन वक्फ बोर्डाने म्हटलं की तुमचं हे घर आहे ना, हे वक्फ बोर्डाचं आहे, तुम्ही कोर्टात नाही जाऊ शकत. तुम्हाला जायचं असेल तर वक्फ बोर्डाचं जे ट्रिब्युनल आहे त्याच्यामध्ये सगळे मुस्लिम, त्यांचेच मेंबर, त्यांच्याकडे जाऊ शकता आणि ते निर्णय देणार ही जमीन तुम्हाला परत द्यायची की नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक जमिनी हडप केलेल्या आहेत. आज आपल्या देशामध्ये सैन्याच्या नंतर जर सर्वात जास्त जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फ बोर्डाकडे असेल. म्हणजे आज भारतामध्ये सर्वात जास्त जमिनीचं मालक हे वक्फ बोर्ड झालेले आहे. आणि म्हणून आता जे लोकसभेमध्ये वक्फ बोर्डामध्ये संशोधन करण्याचं एक बिल आणलेलं आहे, ते आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जे संशोधन केलेलं आहे ते योग्य आहे आणि ते संशोधन झालं पाहिजे. ते संशोधन काय आहे तर केवळ मुस्लिम मंडळी त्या बोर्डावर असता कामा नये, त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये हिंदूंचा प्रतिनिधी असला पाहिजे, कारण आपण सेक्युलर देशात आहोत. त्यामुळे ते संशोधन झालं पाहिजे. दुसरं, कोणाही माणसाला आपली कैफियत, आपली बाजू मांडण्यासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोकण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे.
तर ह्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये आता त्यांनी संशोधन म्हणून आणलेले आहेत. पण आपल्या देशामध्ये दुर्दैवाने की सेक्युलरिझमच्या नावाखाली अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण जे चाललेलं आहे, त्या तुष्टीकरणातून आज देशामध्ये अनेक ठिकाणी मिनी पाकिस्तान उभी राहते. आपण पूर्वी कधी ऐकलं होतं गणपतीची मिरवणूक 15 ठिकाणी त्यांच्यावर दगडफेक, नाही. दुर्गा मातेची मिरवणूक वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक, दुर्गा मातेची मिरवणूक रद्द केली, त्या दिवशी नाही करायची, दुसऱ्या दिवशी करा, कारण मुसलमानांची मिरवणूक आहे. पश्चिम बंगालमध्ये ही मिरवणूक काढायला बंदी घातली. म्हणजे सेक्युलरिझमचा चुकीचा अर्थ आपल्या देशामध्ये लावला गेला आणि त्यातून हे जे अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण झालेलं आहे त्यातून लोकसंख्या वाढीचा स्फोट होतोय. आज आपल्या देशामध्ये अशी स्थिती आहे की हिंदूंचा लोकसंख्या वाढीचा दर हा मुसलमानांपेक्षा खूप कमी आहे आणि पुढच्या काळामध्ये हे जर असंच चालू राहिलं तर त्या जिहाद्यांचं जे लक्ष्य आहे 2047 साली या देशामध्ये गजवाए हिंद करू, म्हणजे मुस्लिमांची बहुसंख्या होईल, मुस्लिमांचं शासन या देशावर येईल आणि त्या दिशेने प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यांना बळ देण्याचं काम दुर्दैवाने या देशातील राजकीय पक्ष करत आहेत. राजकीयांचा सपोर्ट आहे. त्याच्याशिवाय होत नाही ना. पश्चिम बंगालमध्ये आता आपण बघतो आहोत ममता बॅनर्जींनी काय केलं, दसऱ्याला दुर्गा मातेची मिरवणूक असते, विसर्जन होतं, मुसलमानांची मिरवणूक काढायची आहे म्हणून तिने सांगितलं तुम्ही 2 दिवसांनी विसर्जन करा. आता ह्याला तुष्टीकरण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. आपल्याकडे अनेक ठिकाणी मला अजून एक ऍड करायचं त्याच्यामध्ये, केरळमध्ये गणपती बसवून नाही दिला कुठेतरी, केरळ की कर्नाटकामध्ये एक न्यूज आलेली आर्टिकल्स, गणपती मंडळाला जे गणपती बसवले गेले तेव्हा त्यांना मारहाण केली पोलिसांनीच आणि पोलीस गणपती बाप्पाची मूर्तीच ते कर्नाटकमध्ये म्हणजे मी मगाशी म्हटलं की जिथे जिथे काँग्रेसचं शासन आहे, आता मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा मला काय त्या पक्षांबद्दल त्यांच्या विरोधातही नाही आणि त्यांच्या बाजूनेही नाही, मी काय कोणत्या पक्षाचा सदस्य नाही, पण शेवटी वस्तुस्थिती समोर मांडताना त्या पक्षाचं नाव घेणं आवश्यक आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत. एका ठिकाणी सार्वजनिक गणपतीची मूर्तीची स्थापना करायची असं तिथल्या स्थानिक लोकांनी ठरवलं. यांनी ती स्थापना करू दिली नाही, कारण बाजूला थोडी मुस्लिमांची घरं आहेत आणि मग गणपतीची स्थापना केली तर मुस्लिमांच्या भावना दुखावतील आणि म्हणून त्यांनी गणपतीची मूर्ती पोलिसाच्या गाडीतून ती जप्त केली. म्हणजे हे स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये त्या देशाचं विभाजन धर्माच्या आधारावर झालं. त्या देशामध्ये तुम्ही गणपतीची प्रार्थना नाही करू शकत आणि हे प्रकरण जर वाढू लागलं तर उद्या आपल्याला म्हणजे हिंदूंना हिंदुस्थानशिवाय दुसरा कोणता देश आहे. आज जगाच्या पाठीवर 125 देश ख्रिश्चनांचे आहेत, 59 देश मुसलमानांचे आहेत, पण हिंदूंना हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही. आणि ही स्थिती जी आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्माण होते, ही स्थिती जर हिंदुस्थानमध्ये निर्माण झाली तर आपण सगळे मुंबईतल्या लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जवळ असलेल्या समुद्रामध्ये गळ्यात दगड बांधून जीव देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि म्हणून हा धोका आपण ओळखला पाहिजे की याच्यामध्ये कोण राज्य करते याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. पश्चिम बंगालमध्ये जी स्थिती निर्माण झाली किंवा बंगालमध्ये जी निर्माण झाली तेव्हा म्हटलं गेलं की जो अजेंडा पास होता तो ह्याच्यासाठी होता की मायनॉरिटींना तिकडे त्यांना जे पाहिजे होतं ते मिळत नव्हतं, त्यांच्यासोबत बरोबर होत नव्हतं, या ऐकूनही झालं. मग अचानकपणे तो पूर्णचा पूर्ण जे मॉब होता तो हिंदूंच्या घरी आणि ह्याच्यावरती तो कसं टर्न झाला, तसं नव्हतं, एक काही प्लॅन होतं तसं नाही. तुम्हाला काय वाटतं? आपण जगाच्या पाठीवर कुठच्याही देशात बघितलं तर मोडस ऑपरेंडी एकाच पद्धतीने काम करते. मोडस ऑपरेंडी याचा अर्थ कार्यपद्धती. कुठेही द्या, तो बांगलादेश असो, तो अमेरिका असो, तो आणखी कुठचा देश असो. आज युरोपियन देशांनी अनेक मुसलमानांना आश्रित म्हणून आश्रय दिला. ते आलेले आहेत त्या देशात, त्यांना जगण्याचं साधन नाही म्हणून आश्रय दिला.
ज्यांना आश्रित म्हणून घेतलं ते आश्रित तिथल्या स्थानिक लोकांच्या आया बहिणींवर बलात्कार करायला लागले. कारण मुसलमानांची मानसिकता अशी है कि इस्लाम को छोड़कर जो है वो काफिर है और उन पर अत्याचार करना ये हमारा धर्म सिखाता है, अशी त्यांची मान्यता आहे. म्हणजे युरोपमध्ये तर RSS नाही, बरोबर नाही. युरोपमध्ये तर विश्व हिंदू परिषद नाही, तिथे होते. हा, म्हणजे मोठ्या संख्येमध्ये म्हटलं जायचं की RSS आणि विश्व हिंदू परिषद हा. भांडण. आता त्या देशात होत आहे, म्हणजे तिथे तर आम्ही नाही. बांगलादेशमध्ये कुठे RSS आहे? आता त्या बांगलादेशमध्ये आंदोलन जे सुरू झालं ते आरक्षणाच्या विषयावर, रिझर्वेशनच्या विषयावर, आणि आरक्षणाला त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आता त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदूंच्या मंदिरावर आणि हिंदू महिलांवर अत्याचार करण्यासाठी वळवला. याला काय म्हणायचं? आता याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये जी जिहादी मानसिकता आहे, जी त्यांच्या मदरशांमधून शिकवलेली आहे, ती मानसिकता हे सांगते की जो काफिर है उसको या तो इस्लाम कबूल कराओ या उस पर आक्रमण करो. आज आपल्या देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये काय झालं 1990 मध्ये? काश्मीर पहिल्यांदा झालं, त्याच्यामध्ये सत्तेमध्ये जातो. तुम्ही बघितलेलं आहे सगळं. तिथे मशिदीवर भोंगे लावलेले होते. त्या भोंग्यातून आवाज दिला, हिंदू पंडितों अपनी बहु बेटियों को हमारे उपभोग के लिए छोड़कर यहां से चले जाओ. आपका घर, आपकी जायदाद, आपकी प्रॉपर्टी सब हमारे लिए छोड़कर जाओ. 5 लाख काश्मीरी पंडितांचं पलायन झालं. आपल्याच देशामध्ये 5 लाख लोक निर्वासित म्हणून जगू लागले. हे कुठच्याही जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात घडले नाही. हे केवळ इस्लामची जी विकृत मानसिकता आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. अजून एक गल्लाच जोडून मला विचारायचं आहे की CAAच्या अगेन्स्टचे लोक काय? कारण की हीच एक कम्युनिटी जी रोडवरती आहे. असं आहे, ह्या मुसलमानांना काही मंडळी चुकीचं मार्गदर्शन करून भडकवतात. वास्तविक CAA हा कायदा काय सांगतो? तर जे 5 देश आहेत त्याच्यामध्ये राहणारे हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन हे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना जर प्रताडित करण्यात आलं, तिकडे त्यांच्यावर जर अन्याय झाला आणि ते जर आपल्या देशात आलेले असतील तर त्यांना नागरिकता देणं, कुणाची नागरिकता काढून घेणं त्याच्यामध्ये नाहीये. पण आपल्या देशातल्या ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या परदेशातल्या शक्ती, ह्या शक्ती त्यांना भडकावून त्यांना सांगतात आंदोलन करा, तुमचा हक्क जाईल. ह्याच्यामध्ये कुठेही मुसलमानांचा हक्क काढून घेण्याचा प्रश्न नाही. पण त्यांना भडकवलं असं जातं की तुमचा हक्क जाणार आहे, मुसलमानांवर अन्याय होते. आणि आत्तापर्यंत CAA लागू झाल्यापासून एकाही मुसलमानांचं नागरिकत्व काढून घेतलेलं नाही. त्यामुळे एक जे राजकारण आपल्या देशामध्ये चाललेलं आहे, राजकीय पक्ष केवळ लोकांना भडकवणं आणि सत्ता मिळवणं याच्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. कारण 2014 पासून जे लोक सेक्युलरिझमच्या नावाखाली राज्यकारभार करत होते त्यांना आता सत्ता मिळत नाही, त्यामुळे ते तडफडायला लागलेले आहेत. आणि मग काही ना काही निमित्त शोधून मग कधी लोकांना सांगणं संविधान खतरे में, कधी लोकांना सांगणं की CAA मुळे तुमचं नागरिकत्व जाईल, कधी जाती जातीमध्ये भांडण लावून देणं, कधी शेतकऱ्यांना सांगणं तुम्ही आंदोलन करा, कधी विद्यार्थ्यांना सांगणं, म्हणजे जेणेकरून देशामध्ये आग लागली तरी चालेल पण आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे. आणि बऱ्याचदा कधी कधी चुकीच्या प्रचारामुळे आपली लोक सुद्धा त्याला बळी पडतात. त्यामुळे लोकांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे यांचं कारस्थान. आपण मगाशी टॉपिकमध्ये बोललो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांनी संविधान लिहिलं, संविधान खतरे में, बरोबर, असं यांचं म्हणणं आहे. आता जेव्हा हे म्हणतात संविधान खतरे में, संविधान, आता संविधान सांगतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. त्यांची पण काहीतरी विचारशैली होती हिंदूंबद्दल. जेव्हा मोबाईल झालं तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं,
आणि काय त्यांच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे आता म्हटलं जातं की दोन्ही मायनॉरिटी एकच आहेत, म्हणजे भीम भीम सैनिक आहेत ते आणि जे मुस्लिम संघटना आहेत ते, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दोघं एकच आहेत. तर ह्याच्यावरती ऍक्च्युली तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी, कारण की आता तर सर्वांना जे पण पॉलिटिशियन ते आपल्या आपल्या हिशोबाने त्यांना तोडून सर्व काय सांगतात, पण ऍक्च्युली रिअली फॅक्ट काय त्याच्यावर. सांगतो. मुळात ज्या वेळेला संविधान बनलं 1950 साली प्रत्यक्ष संविधान अंमलात आणलं गेलं. 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्या संविधानाची जी मूळ कॉपी आहे, मूळ प्रत जेव्हा ती पहिली तयार केली, त्या प्रतीवर पहिली जी 5-6 पानं आहेत त्याच्यामध्ये जी चित्र आहेत ती रामायणातली आहेत, ती महाभारतातली आहेत, ती आपल्या महापुरुषांची आहेत. बऱ्याच लोकांना माहिती नाही की संविधानाच्या मूळ प्रतीवर जी चित्र आहेत ती रामायण महाभारताची, म्हणजे आदर्श कोणाचं ठेवायचं आहे तर श्रीरामांचा ठेवायचा आहे. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या मूळ संविधानामध्ये म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या अन्य सहकार्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या कोणत्याही प्रतीमध्ये सेक्युलर हा शब्द नव्हता. हा शब्द 1977 नंतर स्वर्गीय इंदिरा गांधी या 1980 मध्ये सत्तेत आल्या आणि त्यावेळेला तो सेक्युलर हा शब्द घुसवला गेला. तो अशासाठी नव्हता की डॉक्टर बाबासाहेबांना माहिती होतं की हिंदुत्व हे सेक्युलरच आहे. कोणी हिंदू कधी कम्युनल होऊ शकत नाही. एका बिल्डिंगमध्ये 80 फ्लॅट असतील आणि तिथे जर 78 हिंदू राहत असतील आणि 2 मुसलमान राहत असतील तरी ते मुसलमान आनंदाने राहू शकतात, कारण हिंदू मुळात सेक्युलर असतो. पण जर उलटी स्थिती असेल, 78 मुसलमान आहेत आणि 2 हिंदू आहेत, तर ते 2 हिंदू एक दिवस सुद्धा तिथे सुखाने राहू शकणार नाही. हे आपल्याला अनेक ठिकाणी घडलेलं आहे. आपल्या मालवणीमध्ये आपण सगळं अनुभवतो आहोत, भेंडी बाजारला अनुभवतो आहोत, त्या मस्जिद बंदर स्टेशनच्या बाहेर मी परवा गेलो होतो, तिथे सगळं चित्र मी बघतोय. आता हे सगळं चित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेबांचे मूळ विचार काय आहेत. ज्या वेळेला त्यांनी धर्म परिवर्तन करायचं ठरवलं, बुद्ध धर्म स्वीकारायचं ठरवलं, त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं, त्यांच्या पुस्तकामध्ये कोट केलेलं काय, ते असं म्हणतात की माझ्याकडे अनेक लोक तुम्ही इस्लाम कबूल करा म्हणून आले होते, तुम्ही ख्रिश्चनिटी कबूल करा म्हणून आले होते, माझ्या समोर लाखो रुपयांचं प्रलोभन होतं, पण मी माझ्या समाजाला जर मुसलमान केलं असतं किंवा ख्रिश्चन केलं असतं तर माझ्या समाजाचं केवळ धर्मांतरण झालं नसतं तर राष्ट्रांतरण झालं असतं. कारण हे जे धर्म आहेत हे राष्ट्राची बांधिलकी मानत नाहीत. ते धर्म इस्लाम ब्रदरहूड, ते राष्ट्राच्या सीमा मानत नाहीत. आणि म्हणून मला माझ्या सगळ्या बांधवांना, माझ्या भगिनींना त्यांचं राष्ट्रांतर होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून या भूमीत असलेला भगवान गौतम बुद्धाचा संदेश देणारा धर्म मी स्वीकारला. धम्म त्याला ते म्हणतात, धम्म स्वीकारला. हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. दुसरा विचार त्यांनी मानला तो लोकसंख्येच्या अदलाबदलीचा, ज्याचा मी उल्लेख मगाशी केला. जर मीम आणि भीम हे जर गळ्यात गळे घालून चांगले राहू शकतील असं त्यांना वाटलं असतं तर त्यांनी पार्टिशनच्या वेळेला आणि धर्म परिवर्तन किंवा बुद्ध धर्म स्वीकारताना त्यांनी हे विचार मांडले नसते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका आहे की इस्लाम हा देशाची चौकट मानत नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या देशात काही मुसलमानांवर झालं तर या ठिकाणी आंदोलन करण्याची खरं काय गरज आहे. पॅलेस्टीनमध्ये झालं त्यावेळेला इकडचे मुसलमान सेव गाझा म्हणून छाती पिटायला का लागले. याचाच अर्थ असा आहे की हा जो धर्म आहे हा देश, भूमी हे मानत नाही. हे बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे जे मीम आणि भीम करणाऱ्यांनी ही डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. अजूनही म्हटलं ना संविधान, आता ऍक्च्युली जेव्हा रिसर्च मी करत होतो त्या गोष्टीमुळे तेव्हा मला असं एक गोष्ट समोर आली
की जे दुसरे पण जे धर्म आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुरोहित समाज झालं किंवा छोटे छोटे समाज झाले, कुणबी समाज झाला, यावेळेला सांगितलं जातं की तुमच्याकडनं जे पण तुमचे गोष्टी तुमच्याकडे आता आहे ते तुमच्याकडनं काढून घेतले जाते, तुमच्या म्हणजे असं घाबरवलं जातं. तर हे कितपत खरं आहे आणि कितपत योग्य आहे? नाही, ते पूर्णपणे खोटं आहे ना. संविधानात बदल करायचा असेल तर लोकसभेत आणि राज्यसभेत 2/3 पेक्षा जास्त बहुमत लागतं. त्यामुळे ते कोणीच करू शकत नाही. आणि का करायचं? कारण संविधानाच्या रक्षणाचं सर्वात चांगलं काम कोणी केलं असेल तर ज्यांना तथाकथित धर्मवादी म्हणतात त्याच पक्षाने केलेले आहे. म्हणजे 2014च्या पूर्वी आपल्या देशात संविधानामध्ये कित्येक वेळा दुरुस्ती केलेली आहे. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असलेलं सरकार आल्यानंतर त्यांनी एकदाही संविधानात काही बदल केलेला नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या समाज बांधवांनी सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. पण यांना सत्ता मिळवायची आहे. मग सत्ता मिळवायची असेल तर फेक नॅरेटिव्ह हे निर्माण केलं पाहिजे. मधल्या लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी फेक नॅरेटिव्ह निर्माण केलं आणि ते फेक नॅरेटिव्ह असं होतं की संविधान खतरे में आणि त्याच्यातून तुमचं रिझर्वेशन जाईल. आणि ते पूर्णपणे खोटं सिद्ध झालं. कुठेही काही रिझर्वेशन कोणाचं काढलेलं नाही. किंबहुना रिझर्वेशन अधिक देण्याच्या भूमिकेत भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे हे फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केवळ देशातल्या शक्ती करतात असं नाही. आत्ता आपण उदाहरण निर्माण करू. बांगलादेशमध्ये सत्तांतरण झालं. हे कोणी घडवून आणलं? या विदेशातल्या ज्या शक्ती आहेत त्यांनी त्या देशातल्या शक्तीनं हाताशी धरून त्या जिहादी शक्तींना चुचकारून त्यांनी बांगलादेशमध्ये एका रात्रीत त्या शेख हसीनांना पळून जावं लागलं. आपल्या देशामध्ये ती स्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून. आणि म्हणून वेगवेगळी कारणं शोधतात. कधी मराठा समाजाला सांगतात तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाजाला सांगतात तुम्हाला शेड्यूल ट्राईब मधून आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे या देशातला जो समाज गुण्यागोविंदाने नांदत आलेला आहे त्या समाजामध्ये फूट पाडून आपली सत्तेची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न देशविरोधी शक्ती आणि या देशातले काही राजकीय पक्ष करत आहेत. ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता तुम्ही मला एक म्हणाल की संविधान आणि श्रीरामाबद्दल, बरोबर? तर श्रीरामांचं जेव्हा नाव येतं तेव्हा सर्वात मोठं जर काही विषय मनामध्ये तो म्हणजे अयोध्या जन्मभूमी. तर अयोध्या जन्मभूमीबद्दल विश्व हिंदू परिषदेने तेव्हा काय केलं होतं आणि काय याच्या मागची ऍक्च्युअली हिस्ट्री जी लपवली जाते ते सांगितली जाते. म्हणजे मी जे वाचत होतो तेव्हा एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की बऱ्याच हिंदूंना पाय बांधून दगड बांधून तेव्हा पाण्यात टाकलं गेलं होतं. तर ऍक्च्युली हे जे आहे ही जी हिस्ट्री आहे आपली ती कुठून सुरू झाली? अयोध्येचा तसा इतिहास खूप मोठा आहे पण थोडक्यात सांगतो. पहिलं बॅकग्राऊंड आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला या देशावर आक्रमण झाली, विशेषतः इस्लामी आक्रमण, त्यावेळेला त्यांनी या देशाला पूज्य असलेल्या 3 गोष्टी नष्ट आणि भ्रष्ट करण्याचा विडा उचलला. पहिली गोष्ट आमच्या माय भगिनी, दुसरी गोष्ट आमची मंदिरं आणि तिसरी गोष्ट गोमाता. म्हणजे गाय, आमच्या आया बहिणी आणि आमची मठ मंदिरं. कारण आमची शक्ती या 3 गोष्टींमध्ये आहे. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुभेदाराच्या सुनेला खळनाळाची ओटी भरून परत पाठवलं होतं, कारण ही आमची संस्कृती आहे. तर त्यामुळे या 3 गोष्टीवर त्यांनी आघात केले. आणि हे इस्लामचं आक्रमण ज्या ज्या ठिकाणी झालं, मग ते कधी औरंगजेबाच्या रूपाने असेल, कधी अल्लाउद्दीन खिल्जीच्या रूपाने असेल, कधी बाबराच्या रूपाने असेल, त्यांनी मंदिरं आणि मठ उद्ध्वस्त करण्याचा विडा उचललेला आपल्याला दिसतो. अशाच प्रकारचं आक्रमण 1528 मध्ये बाबराचं झालं होतं. आणि बाबराच्या आज्ञेवरून त्याचा जो सेनापती आहे मीर बाकी म्हणून, त्या मीर बाकीला त्याने आदेश दिला की अयोध्येचं हे मंदिर आहे राजा विक्रमादित्याने बनवलेलं, ते मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी
एक ढाचा उभा केला पाहिजे, एक मस्जिद उभी केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते मंदिर उद्ध्वस्त झालं. आणि त्या ठिकाणी जो ढाचा उभा राहिला त्याला बाबराचं नाव देऊन बाबरी मस्जिद असं ते म्हणायला लागले. हा 1528 मधला इतिहास. आता हे झाल्यानंतर आपण पारतंत्र्यात होतो, मुस्लिमांचं राज्य होतं, तरी पण लोकांनी संघर्ष केला, बलिदान दिलं. 76 लढाया झाल्या. 3,27,000 हिंदूंचं त्या लढाईमध्ये बलिदान झालेलं आहे. म्हणजे राम भक्तांचं एवढं बलिदान झालेलं आहे. आणि असं करता करता 1947 साल झालं. आपल्या देशातल्या लोकांना वाटलं की आता आपण स्वतंत्र झालो. आपल्या देशामध्ये, स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये आमच्या मंदिरांची पुनर्स्थापना आता आपण केली पाहिजे. आणि म्हणून सरदार पटेलांनी आपलं जे सोमनाथाचं मंदिर आहे त्याचा पुनरुद्धार केला. पण दुर्दैवाने सरदार वल्लभभाई पटेल 1950 मध्ये गेल्यानंतर तो जो प्रयत्न पुढे अयोध्येपर्यंत, काशी, मथुरेपर्यंत जायला पाहिजे होता तो झाला नाही. आणि त्यामुळे सेक्युलरिझमचा किडा, मी ज्याचा उल्लेख केला, की तो किडा पुन्हा वळवळला. आणि जे सोमनाथाच्या मंदिराच्या बाबतीत झालं होतं ते बाकीच्या मंदिरांच्या बाबतीत झालं नाही. आणि म्हणून ते काम तिथेच थांबलं. आणि तिथे साधू संतांनी आंदोलन सुरू केलं. आणि मग 1984 मध्ये साधू संतांनी विश्व हिंदू परिषदेला सांगितलं की तुम्ही या आंदोलनात उतरा तर याचा निर्णय लागेल. पहिली धर्मसंसद म्हणजे संतांची मीटिंग ही जी दिल्लीला झाली, त्या मीटिंगमध्ये अयोध्येच्या राम जन्मभूमी मुक्तीचा ठराव पास झाला. आणि हे आंदोलन चालवण्याची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेवर सोपवली. तिथपासून हे आंदोलन 1984 पासून सुरू झालं. आणि त्या आंदोलनामध्ये वेगवेगळे टप्पे, आपण सुरुवातीला जनजागरण म्हणून राम जानकी यात्रा काढल्या, रामज्योती यात्रा काढल्या, शिला म्हणजे विटा ज्या मंदिराला लागणार आहेत त्या विटांचं गावोगाव पूजन केलं आणि त्या विटा अयोध्येला पाठवल्या. आणि मग 1990 मध्ये पहिली कारसेवा झाली. त्यावेळेला मुलायम सिंग तिथे मुख्यमंत्री म्हणून होते. आणि त्या कारसेवेला मुलायम सिंगांनी सांगितलं की या ठिकाणी पक्षी पण आपले पंख फडफडू शकणार नाहीत, इतकी चोख व्यवस्था केलेली आहे. आणि कारसेवक जर आले तर ते जिवंत परत जाणार नाही. पण विश्व हिंदू परिषदेने आवाहन केलं होतं. मी त्या कारसेवेत होतो. मी 15 दिवस जेलमध्ये होतो. त्यावेळेला मला पकडलं होतं. पण ती कारसेवा ज्या दिवशी म्हटली होती, मुलायम सिंगनी सांगितलं कोणी येणार नाही, पण त्या दिवशी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तशा अयोध्येच्या प्रत्येक घरातून कारसेवक बाहेर पडले आणि त्या ढाच्यावर, बाबरी ढाच्यावर भगवा ध्वज फडकवून ती कारसेवा यशस्वी केली. हे 1990 साली. आणि मग मुलायम सिंगच्या सरकारने गोळ्या घातल्या, लोकांना गोळी घालून ठार मारलं. आणि लोकांना कळू नये म्हणून त्यांच्या पायाला, हाताला रशी बांधून त्यांची प्रेत शरयूमध्ये टाकली. म्हणजे शरयू हिंदूंच्या रक्ताने लाल झाली या मुलायम सिंग त्यावेळेला मुख्यमंत्री असताना. हे 1990 मधली घटना. आणि 1992 मध्ये दुसऱ्या वेळेला जी कारसेवा झाली त्यावेळेला तिथे कल्याण सिंगांचं राज्य होतं, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेला तो ढाचा हिंदूंनी उद्ध्वस्त केला. आणि त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर तिथेच उभारून पुन्हा संकल्प केला की मंदिर छोटं बनलंय पण मंदिर भव्य बनाएंगे, मंदिर यही बनाएंगे, असा संकल्प करून कारसेवक तिथून बाहेर आले 1992 साली. आणि मग ते कोर्टामध्ये प्रकरण गेलं, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि 2019 साली कोर्टाच्या आदेशाने ती सगळी भूमी ही रामललाची आहे, प्रभू रामांची आहे, अशा प्रकारचा निर्णय झाला. आणि 67 एकर जमीन ही श्री राम जन्मभूमी न्यास हा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या ताब्यात दिली. आणि त्यातून मग ते लोकांच्या निधीतून ते मंदिर उभं राहिले. लोकांकडून पैसे घेऊ नये, सरकारने बांधलेले नाही, ते लोकांचं, राम भक्तांच्या पैशावर उभं राहिलेलं मंदिर आहे. तर ते मंदिर आता उभं राहिलेलं आहे. कसं वाटतं आता तुम्हाला, म्हणजे तिकडनं स्ट्रगल पासून ते आता मंदिर बघितल्यानंतर काय वाटतं? खरं ज्या वेळेला मी विश्व हिंदू परिषदेच्या कामात आलो आणि मंदिराचा प्रश्न आला तेव्हा या देशातलं जे राजकारण बघितल्यानंतर की हे मुसलमानांचे, अल्पसंख्याकांचे तळवे चाटण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे राज्य करते.
आणि यांच्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत कधी आम्ही राम मंदिरात जाऊ शकू असं वाटलं नव्हतं. पण प्रयत्न सुरू होते. स्वर्गीय अशोकजी सिंघल ते मात्र म्हणायचे की आपण मंदिर 100% करणार आणि म्हणून मंदिराला लागणारे खांब तासण्याचं ते बनवण्याचं प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. आणि ते सगळं काम सुरू होतं. त्यांना वाटत होतं, पण आम्हाला मनामध्ये शंका होती. आणि आज मंदिर झालेलं बघून की आपलं जीवन सार्थक झालं. याच्यापेक्षा जीवनामध्ये आपल्याला काय हवंय? आपलं प्रत्येकाचं जीवन हे धन्य झालं. संघर्ष खूप लोकांनी केला. 3-3.5 लाख लोक बळी गेले. स्वर्गीय अशोकजी सिंघल सुद्धा आज हयात नाहीये. पण या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले आणि आज आम्ही ते बघतो आहोत. आणि माझ्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे मी या दोन्ही कार्यसेवेमध्ये होतो. ढाचा पडताना सुद्धा बघितला आणि पहिल्या कारसेवेला जेलमध्ये सुद्धा जाऊन आलो. म्हणजे मरणाच्या दारातून मी परत आलेले आहे. त्यामुळे मी ठरवलं की माझा धर्म हिंदूंच्या कल्याणासाठी मी दिला पाहिजे, कारण मला पुनर्जन्म मिळालेला आहे. आणि म्हणून मी विश्व हिंदू परिषदेच्या कामात टिकून आहे. अजून एक गोष्ट की विश्व हिंदू परिषद आणि जेव्हा अयोध्येची आठवण येते तर मग बजरंग दलची टोळीचं नाव सतत समोर येतं. तर तेव्हा त्याची निर्मिती कशी झाली? जेव्हा राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला लोकांना हा विषयच माहिती नव्हता. मलाही माहीत नव्हता की अरे आपलं मंदिर कडी कुलपात आहे. रामाला एकदम लॉक अँड की मध्ये बंद ठेवलेलं आहे. कोणी दर्शन नाही घेऊ शकत. हे कोणालाच माहिती नव्हतं. मग हे माहिती करून देण्यासाठी आपण राम जानकी यात्रा काढायचं ठरवलं की लोकांना सांगणं, बाबा आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानमध्ये आपला देव तुरुंगात आहे हे सांगण्यासाठी राम जानकी यात्रा काढली पाहिजे. आता ती यात्रा काढायची घोषणा केल्याबरोबर मुस्लिमांमधला जो हिंदू विरोध करणारा एक पक्ष त्यांनी सांगितलं की राम जानकी यात्रा निघू देणार नाही आणि राम जानकी यात्रा निघाली तर खून खराबा होगा. आता सगळ्या संतांच्या समोर प्रश्न उभा राहिला की या समाजातला हिंदू म्हणून माणूस कोणी उभा राहायला मागत नाही. तो म्हणतो मी यादव आहे, मी कोळी आहे, मी मारवाडी आहे, मी मराठा आहे. हिंदू म्हणून कोणी उभा राहत नाही. आणि आता या यात्रेचं रक्षण कोण करणार? इस्लामवाले म्हणतायत की आम्ही या यात्रे जर पुढे निघाल्या तर खून खराब होईल. आणि त्यावेळेला संतांनी संपूर्ण देशामध्ये आवाहन केलं की या यात्रेचं रक्षण, रामाच्या यात्रेचं रक्षण करण्यासाठी आम्हाला हनुमंताची गरज आहे. कोण हनुमंत आहेत की जे ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडू शकतील? आणि तिथून बजरंग दलाचा जन्म झाला 1984 साली. आणि बजरंग दलाचा जन्म झाल्याबरोबर बजरंग दलाने घोषणा केली की ही यात्रा जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर देशातल्या प्रत्येक मशिदीमध्ये हनुमान चालिसाचा पाठ म्हणू. त्यामुळे ती यात्रा अडवण्याची कोणी हिंमत नाही केली आणि तिथून बजरंग दलाचं काम सुरू झालं. अच्छा, बजरंग दलाचे नाव एका ठिकाणी मी बघितलं होतं की अजून एक वैष्णवदेवी यात्रामध्ये असं काहीतरी झालं होतं. वैष्णवदेवी नाही, अमरनाथ यात्रा, बुडा अमरनाथ. तर ती बुडा अमरनाथ यात्रा म्हणजे जसं मी जम्मू काश्मीरचं सांगितलं, हिंदूंना पलायन करावं लागलं 1990 मध्ये. तर अनेक हिंदूंची मंदिरं तिथे तोडली गेली, त्यांचं नुकसान केलं गेलं. अशा स्थितीत तिथे जे शिवलिंग अमरनाथाचं, तर ती यात्रा सुद्धा आम्ही होऊ देणार नाही असं तिथल्या अतिरेक्याने जाहीर केलं. आता यात्रा होऊ देणार नाही असं म्हटल्यानंतर जी हजारो वर्षापासून ती यात्रा होत आलेली आहे, त्यावेळेला बजरंग दलाने ते आव्हान स्वीकारलं आणि जाहीर केलं की कोणत्याही परिस्थितीत बजरंग दलाचे तरुण ती यात्रेला हजर राहतील, ती यात्रा करतील आणि त्या यात्रेमध्ये जर कोणी आडकाठी करायचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही जन्नतचा रस्ता दाखवू. आणि ती यात्रा यशस्वी केली आणि आत्ता सुद्धा ती चालू आहे. दरवर्षी बजरंग दलाचे तरुण त्या यात्रेमध्ये सहभागी होतात, देशातल्या अनेक तरुणांना घेऊन जातात आणि ती यात्रा आता व्यवस्थित पार पाडली जाते. बुडा अमरनाथ यात्रा असं त्याला म्हणतात. अच्छा.
काही 2 ते 3 प्रश्न अजून राहिलेत माझे. ते म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की हिंदुत्व टिकलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे यासाठी काय प्रयत्न आपण केले पाहिजे की आपण समाजाला काय सांगितलं पाहिजे हे करण्यासाठी? हिंदुत्व अशासाठी टिकलं पाहिजे की हिंदुत्व म्हणजे मानवता. कारण आपली मुळातच जी शिकवण आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. त्यामुळे आज इस्रायलचं नाव आपण ऐकतो. त्या इस्रायल देशाच्या निर्माणा अगोदर जे सगळे ज्यू होते, हे ज्यू जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये होते. आणि ते ज्यू ज्या वेळेला इस्रायल म्हणून देश बनल्यानंतर तिथे आले, तर त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आम्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये गेलो, आमचा छळ केला गेला, आम्हाला त्रास दिला, पण हिंदुस्थान हा एकमात्र देश आहे ज्यांनी आमचं स्वागत केलं, आम्हाला सुरक्षा दिली. आता हे का घडलं? तर आपली शिकवण जी आहे ती संत ज्ञानेश्वरांची शिकवण आहे. ती काय म्हणते? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. ते हिंदू जात असं म्हणत नाहीत, ते प्राणी मात्राच्या कल्याणाचा विचार करतात. आणि हे हिंदूंचं तत्वज्ञान हे मानवतेसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की हिंदुत्व टिकलं पाहिजे. आणि आपण जे आता प्रयत्न करतो आहोत हिंदुत्व टिकलं पाहिजे याच्यासाठी, की आज देशभरामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या 1,00,000 समित्या आहेत. बजरंग दलाचे 7.5 लाख तरुण हे सदस्य आहेत. आणि पुढच्या काळात हे जर हिंदुत्व टिकलं नाही तर बांगलादेश सारखी परिस्थिती ही आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून विश्व हिंदू परिषद लोकांना सांगते की आपल्या जातीबद्दलचा अभिमान आहे, चांगली गोष्ट आहे, आमचा त्याला विरोध नाही, पण ज्या वेळेला देशाचा प्रश्न येईल, ज्या वेळेला धर्माचा प्रश्न होईल, त्यावेळेला मात्र आपण धर्माला वरचं स्थान दिलं पाहिजे, देशाला वरचं स्थान दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्या ठिकाणी आपलं संघटनात्मक काम वाढवायचा प्रयत्न करतो. म्हणजे विश्व हिंदू परिषदेची रचना 44 प्रांत, त्याच्या खाली विभाग, त्याच्या खाली जिल्हे आणि जिल्ह्यांच्या खाली प्रखंड आणि खंड. आज आपण आपल्या ह्या भागात जिथे बसलेलो आहोत कोकण प्रांतामध्ये, तिथे 294 प्रखंड आहेत. आत्ता आपण 235 प्रखंडांमध्ये हिंदू संमेलनं केली. आपला प्रयत्न असा आहे 294 प्रखंडांमध्ये समित्या आणि त्याच्या खाली असलेला जो घटक आहे तो म्हणजे खंड, त्या खंडांमध्ये सुद्धा आमच्या समित्या उभ्या राहिल्या पाहिजे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत योग्य संदेश पोचवण्याची एक यंत्रणा आपली उभी राहील. आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण हिंदू समाजामध्ये जागरण करू आणि प्रत्येक हिंदूला सांगू, तुझं मंदिर, जवळचं मंदिर हे हिंदू समाजाचं शक्ती केंद्र झालं पाहिजे. आरतीच्या निमित्ताने तिथे आपण आलं पाहिजे, हनुमान चालिसाचा पाठ म्हणायला तिथे आपण एकत्र आलं पाहिजे, सत्संगाच्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे. म्हणजे मंदिर तिथे आरती, मंदिर तिथे सत्संग, मंदिर तिथे हनुमान चालिसा पाठ, ह्या प्रकारची भूमिका घेऊन संपूर्ण देशभर विश्व हिंदू परिषद हिंदूंची ताकद उभी करण्याचा प्रयत्न करते. एक शेवटचं विचारायचं की आता आपल्या समोर कुठले कुठले संकट आहेत ज्याच्याबद्दल हिंदू बेसावत आहे आणि त्याला अजून काही माहितीच नाही की हे येणार आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की नाही भाऊ आहे किंवा काय नाही होऊ शकत, हे सर्व खोटं आहे किंवा मीडिया खोटं दाखवते. म्हणजे मीडिया काय दाखवते, तुम्ही मगाशी तिथं बोललात की पिक्चर एक वेगळं चित्र समोर उभं करतात, तर पिक्चरमुळे काय होतं, खरं काय खोटं काय आणि कुठलं संकट येणार आहे. एक तर जी जुनी संकट आहेत ती अधिक तीव्रतेने आपल्या समोर येत आहेत. लव जिहादचं संकट आहे, लँड जिहादचं संकट आहे आणि आता तिसरं संकट जे आहे ते वोट जिहादचं. वोट जिहाद म्हणजे काय? आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं की एका विशिष्ट धर्माचं मतदान हे अमुक एक पक्ष नको म्हणून झालेलं आपल्याला दिसते. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमधले निकालांचा जर अभ्यास केला तर हा देश आणि हा धर्म संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना बळ देणारं सगळं काम झालेलं आहे. त्यामुळे वोट जिहादकडे आपण गंभीरपणे बघितलं पाहिजे.
आज गेम जिहाद पण आहे. लहान मुलं गेम खेळतात मोबाईलवर, कॉम्प्युटरवर. त्या गेममध्ये असं दाखवलं जातं की त्याला सांगतात की आधी तू तुझ्या देवाचं नाव घे. तुझा देव कोणता? तो म्हणतो राम आणि कृष्ण. मग रामकृष्णाचं नाव घे, बघ तू जिंकतोस का. आणि नेमका तो हरतो. आणि त्यानंतर त्याला म्हणतात आता तू अल्ला अल्ला म्हणायला लाग, तू आता जिंकतोस का बघूया. आणि मग त्याला ते जिंकवतात. वेगळ्या पद्धतीने अशी प्रकरणं समोर आलेली आहेत की अनेक घरामध्ये आई वडिलांना माहिती नाही, तो मुलगा आपल्या रूम मध्ये आहे आणि तिथे हळूच चटई टाकून नमाज पडायला लागलाय, कारण तो नमाज पडल्यानंतर जिंकतो. अशा प्रकारची स्थिती झाली आहे. चौथं जे आणखी आहे ते आपल्या हिंदू समाजामध्ये एक संभ्रमाची स्थिती निर्माण करायचा प्रयत्न झाले आहे. म्हणजे लिंगायत असतील, तुम्ही हिंदू नाही. रामकृष्ण मिशनवाले असतील, तुम्ही हिंदू नाही. तुम्ही चर्मकार समाजातले असाल, तुम्ही हिंदू नाही. अशा प्रकारचे भेद पाडण्याचं मोठं कारस्थान केवळ देशातल्या शक्ती नव्हे, तर त्या देशातल्या शक्तींना मदत करणाऱ्या अनेक परकीय पैशावर उभारलेल्या NGOज या आपल्याला करतायत. कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये या संदर्भातला लेख आला होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या NGOनी इंडी आघाडीला निवडून आणण्यासाठी कशा प्रकारे मदत केली. आपल्याला त्याची कल्पनाच नाही. ठिकठिकाणी कधी ते पर्यावरणाचं नाटक करून आंदोलन करतात, कधी संविधान खतरे में म्हणून आंदोलन करतात. तर हे सुद्धा एक संकट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे संकट मला दिसतंय ते हिंदू समाज आपली ओळख त्यांनी विसरता कामा नये. ती ओळख जर विसरलो तर आपली जातही राहणार नाही, आपला संप्रदाय सुद्धा राहणार नाही आणि आपलं घर सुद्धा राहणार नाही. त्यामुळे हा जो आत्मविस्मृतपणा आहे, तो आत्मविस्मृतपणा हिंदू समाजाने सोडून दिला पाहिजे. आणि आपला धर्म राहिला तर आपण राहू. धर्मो रक्षती रक्षिता. आपण धर्म सांभाळला तर धर्म आपलं रक्षण करील. आणि म्हणून मला असं वाटतं या निमित्ताने ही संकट ओळखली पाहिजे आणि त्या दिशेने हिंदू म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे. लास्ट प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा तो जो लढा होता तो धर्माचा होता त्यांच्यात की नव्हता? असं आहे, आपण थोडा वेगळा विचार केला पाहिजे. नाही म्हणजे हे हो, बरोबर आहे. तो लढा 100% धर्माचा होता. तो धर्माचा होता म्हणूनच त्यांनी काही ठिकाणी जिथे आक्रमणं झाली होती ती आक्रमणं त्यांनी मंदिरांवरची मोडून काढली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी जे कोणी धर्माच्या विरोधात आहेत त्यांच्यावर त्यांनी आघात केला. दुसरं एक छोटंसं उदाहरण याच्यासाठी पुरेसं आहे. मिर्झा राजा जयसिंग हिंदू, पण तो नोकरी कोणाकडे करत होता? मुघलांकडे. आणि मिर्झा राजा जयसिंग त्या मुघलाचा सेनापती म्हणून महाराजांवर चालून आला. त्यावेळेला महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाला लिहिलेलं पत्र जे आहे ते महाराजांचा लढा हिंदू धर्मासाठी होता हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. त्यांनी असं म्हटलं, मिर्झा राजे, तुम्ही एक हिंदू राजा म्हणून जर आला तर तुमच्यासाठी मी पायघड्या पसरीन, पण तुम्ही मुघलाचे हस्तक म्हणून येतात, मुघलाचा सेनापती म्हणून येतात आणि म्हणून मला तुमच्या विरुद्ध तलवार उगारली पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला लिहिलेलं पत्र आहे. म्हणजे त्यांना याची पूर्ण जाण होती कोण आपला आणि कोण धर्मद्रोही. त्यामुळे हे जे फेक नॅरेटिव्ह क्रिएट करतायत की छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, सेक्युलर हा शब्द तर तेव्हा नव्हता. एक म्हटलं जातं न्यूज मध्ये, तर आता युट्यूब चॅनलवरती पण कुठल्या की त्यांच्याकडे 15 ते 20 जे सैन्य त्यांना सांभाळायला होतं ते मुस्लिम होतं, त्यांचे बॉडीगार्ड्स होते ते 50 होते, ते सगळे मुस्लिम होते. तर त्यांनी जर तुम्हाला असं शिकवलं तर मग तुम्ही कोण आहेत विरोध करणारे, असं खोटं सांगितलं जात आहे की खरं आहे? बघा, जेव्हा राजा असतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीची लोक काम करत असतात. ते कोणत्या भावनेने त्यांच्या सैन्यात होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते जर राष्ट्रभावनेने करत असतील तर त्यांना केवळ विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून विरोध करण्याचं गरज नाही. आज सुद्धा राजकीय पक्षांकडे बघितलं तर जो हिंदुत्ववादी विचारांना मानणारा
किंवा त्याच्यासाठी काही ना काही करणारा जो पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष आहे. त्या पक्षामध्ये सुद्धा नक्वींसारखे मुसलमान आहेत, त्या पक्षामध्ये सुद्धा अन्य मुस्लिम मंडळी आहेत. त्यामुळे ते केवळ धर्माने मुस्लिम आहेत म्हणून ते देशद्रोही आहेत असं समजण्याचं कारण नाही. आणि हिंदू समाजाची सुद्धा अशी मान्यता नाही. म्हणजे मुसलमान सगळेच वाईट आहेत, सगळेच राष्ट्रद्रोही आहेत असं नाही. आपल्याकडे अब्दुल कलामांसारखे आपले राष्ट्रपती झाले होते. आमचं मुस्लिम धर्मियांना आणि ख्रिश्चन धर्मियांना सांगणं आहे, आपण अब्दुल कलामांचा आदर्श समोर ठेवा. त्यामुळे आपल्या भारताच्या सैन्यामध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांनी त्या वेळेच्या युद्धामध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे, कारण ते मातृभूमीला, भारत मातेला मानणारे होते. त्यामुळे त्यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, सरसकट सगळ्या मुसलमानांचा किंवा ख्रिश्चनांचा द्वेष कोणताही हिंदू माणूस करत नाही. पण जे देशाच्या मुळावर आलेले आहेत, जे आमचा धर्म बुडवायला कारस्थानं रस्ते आहेत, त्यांना मात्र या देशात राहण्याचा अधिकार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सो एकंदरीत हे कळलं की अब्दुल कलाम आवडतात पण कसं आवडत ही प्रतिक्रिया होती. ठीक आहे, तुमच्या वेळेबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम अखंड राहो. तुमची जे स्वप्न आहे हिंदू राष्ट्राला घेऊन, आणि जे तुम्ही मला सांगितलं ते खूप नवीन नवीन गोष्टी मला शिकायला भेटल्या, आणि हेच प्रेक्षकांनी तुमची उत्तरं देखील भेटली असेल असं मला नक्कीच वाटतंय. सो वेळेबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम असणार गायब बसून. धन्यवाद. जय श्री